तिकडे धुळ्यामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मुक्कामी असलेल्या हॉटेल बाहेर आंदोलन करण्यात येत आहे। पवारांच्या राष्ट्रवादीचं आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक बनले आहेत। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे धुळे शहराबाहेरील हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत। पत्ते दाखवत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पवन येवले। पवन, कोकाटे ज्या हॉटेल बाहेर थांबलेले आहेत, हॉटेलमध्ये थांबलेले आहेत, बरोबर त्या हॉटेल बाहेरच राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक बनले आहेत। नक्कीच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहातील रम्मीचा व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केल्यानंतर राज्यभरात त्यांच्या विरोधात वातावरण जे आहे ते तयार झालेलं आहे। अनेक ठिकाणी त्यांचा निषेध केला जात आहे। मात्र काल नाशिकवरून धुळ्याच्या दिशेने येत असताना त्यांचा सत्कार झाला, त्यांना समर्थन केलं। मात्र आज धुळ्यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गट असेल, यांच्याकडून आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर हातामध्ये काळे झेंडे जे आहेत ते आपल्याला आंदोलकांच्या बघायला मिळत आहे। पत्ते देखील आपल्याला या आंदोलकांच्या हातामध्ये बघायला मिळत आहेत। पत्त्याची माळ जी आहे ती या ठिकाणी त्यांनी तयार केलेली आहे आणि आंदोलक जे आहेत या ठिकाणी आंदोलन करतायत। तर अगदी याच हॉटेलच्या परिसरामध्ये आपण जर बघितलं तर शिवसेना ठाकरे गट देखील दुसरीकडे एक काळा जो झेंडा आहे तो दाखवत या ठिकाणी निषेध करत आहे। आपण जर बघितलं तर हातामध्ये त्यांनी पोस्टर देखील या ठिकाणी घेतलेले आहेत। शेतकऱ्यांनो रम्मी खेळा, लाखो जिंका, ऑनलाईन रमी, अशा आशयाचे फलक जे आहेत ते आपल्याला या सर्व आंदोलकांच्या हातामध्ये बघायला मिळत आहेत। हे शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत आणि त्यांच्याकडून या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। नेमकं आंदोलकांच्या भावना काय आहेत आपण जाणून घेऊयात। आपण आंदोलन करतायत, काय आपल्या भावना आहेत? विधिमंडळाचे पावित्र्य भंग करण्याचं काम या महाआघाडीच्या मंत्र्यांनी चालवले आहे। त्याच्यामध्ये माणिकराव कोकाटेची भर पडली आहे। याच्या अगोदर संजय शिरसाट होते, भरत गोगावले होते, यांनी उच्छाद मांडला होता आणि माणिकराव कोकाटे तर कहरच केला असं आम्हाला म्हणायचं आहे। माणिकराव कोकाटे विधिमंडळामध्ये शेतकऱ्यांवर चर्चा चालू असताना त्या ठिकाणी पत्ते खेळतात। विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी मुख्यमंत्री त्यामुळे माणिकराव कोकाटेंविरोधात आता विरोधक चांगलेच आक्रमक बनलेले आहेत। धन्यवाद।